हाय फ्रेंड्स, मी शर्वरी आणि मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाची समरी सिरीज. त्या सिरीजच्या पहिल्या एपिसोडला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. त्या सिरीजचा हा दुसरा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकामधील चॅप्टर नंबर 2 म्हणजेच फॉरेन पॉलिसी अँड यू हा चॅप्टर पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. या चॅप्टरमध्ये एस जयशंकर आपल्याला फॉरेन पॉलिसीज आणि त्याचा सामान्य माणसावर होणारा जो काही इफेक्ट आहे त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या चॅप्टरचं पहिलंच वाक्य मला खूप आवडलेलं आहे, ते म्हणजे इंडिया मॅटर्स टू द वर्ल्ड अँड व्हाईस वर्सा. म्हणजे भारत हा जगासाठी महत्त्वाचा आहेच आहे, पण जग हेही भारतासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजेच भारतासारख्या विकसित होणाऱ्या देशाची जर फॉरेन पॉलिसी पक्की असेल, त्यांचे जर परराष्ट्रांशी होणारे व्यवहार चांगले असतील, तर भारतासाठीही ते फायदेशीर आहे आणि जगासाठी. त्यानंतर ते आपल्याला चांगली फॉरेन पॉलिसी कशी असावी याबद्दल असं सांगतात की गुड फॉरेन पॉलिसी मस्ट ट्रीट ग्लोबल ट्रेंड्स विथ अँटिसिपेशन ऑफ व्हॉट्स गोईंग ऑन इन देअर ओन नेशन. म्हणजे जी चांगली पॉलिसी आहे तिने पूर्ण जगाचा तर विचार केलाच पाहिजे, पण त्यासोबतच आपल्या स्वतःच्या राष्ट्रामध्ये, आपल्या स्वतःच्या देशामध्ये काय चालू आहे हेही ध्यानात घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टच्या वेळेस जेव्हा रशिया किंवा युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याची वेळ आली, तेव्हा भारताने ऑपरेशन गंगा ताबडतोब राबवले. आपल्याला हे उदाहरण हेच सांगते की एखादी फॉरेन पॉलिसी इतकी चांगली असावी किंवा आपले परराष्ट्रांशी व्यवहार इतके चांगले असावेत की आपल्याला अशा काही जर गोष्टी घडल्या, असं काही जर कॉन्फ्लिक्ट घडलं, तर पटकन एखादं ऑपरेशन राबवून आपले जे देशातील लोक आहेत त्यांना परत आणता यावं. पुढे भारताच्या फॉरेन पॉलिसीबद्दल सांगताना एस जयशंकर म्हणतात की इंडियाज फॉरेन पॉलिसी इज स्ट्रॉंग बट इट विल बिकम स्ट्रॉंगेस्ट इफ एव्हरी इंडियन नोज व्हॉट डिफरन्स इट मेक्स इन देअर डेली लाईफ. म्हणजे फॉरेन पॉलिसी ही नुसती जागतिक स्तरावर बदलाव करते असं नाही आहे, ती आपल्या डेली लाईफमध्येही बराचसा फरक पाडते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्या रशिया युक्रेनमधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या जागी असता आणि तुम्ही जर रशियामध्ये किंवा युक्रेनमध्ये शिक्षण घ्यायला गेलेले असतात, तर तुमच्या मनात काय आलं असतं पहिल्यांदा की आपण आपला देश सोडून इथे शिकण्यासाठी आलो आहे आणि आपल्यासोबत हे असं आपण युद्धाच्या मध्ये कसं काय अडकलो. पण अशा वेळी तुमचा देश जर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल आणि तुम्हालाही त्याची माहिती असेल, तर किती फरक पडेल तुमच्या त्या भीतीमध्ये किंवा तुम्हाला तेव्हा वाटणाऱ्या विचारांमध्ये निश्चितच फरक पडेल. पुढे रामायणातलं उदाहरण देत असताना ते असं सांगतात की जर आपल्या दुसऱ्या देशांशी मित्रत्व असेल तरच आपण वेगवेगळ्या ग्लोबलाइज्ड प्रॉब्लेमशी डील करू शकू. त्यांनी इथे जटायूचं उदाहरण दिलं आहे की जटायूने जसं रामरायाला सांगितलं की सीतेला रावण घेऊन गेला आहे, या दिशेला घेऊन गेला आहे, तसं आपल्याला आपले मित्र आपलं जेव्हा वाईट वेळ असेल तेव्हा निश्चितच मदत करतील. त्यानंतर डीलिंग विथ ग्लोबलाइज्ड एक्झिस्टन्स. म्हणजे जर आपली फॉरेन पॉलिसी चांगली असेल तर ती ज्या मोठे इश्यूज असतात, जसं की आपण बघितलं कोविड पॅन्डेमिक किंवा टेररिझम, अशा इश्यूंशी तर फाईट करतच, पण त्यांनी आपल्या रोजच्या जीवनात, दैनंदिन जीवनात खूप बदल घडतो. आपण जॉब, आपली क्वालिटी ऑफ लाईफ, हेल्थ, आपण रिसेंटली पाहिलं हेल्थ, अशा अनेक गोष्टींमध्ये बदल घडतो. त्यानंतर डिप्लोमसी अँड नॅशनल सिक्युरिटी. सिक्युरिटी रँक्स फॉरमोस्ट इन मेनी नॅशनल प्रायोरिटीज. म्हणजे सिक्युरिटी ही खूप सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अनेक देशांसाठी, तशी ती भारतासाठी आहे. पण भारत आहे ना, त्याच्या वाटेला जो फेअर शेअर यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त एक्सटर्नल चॅलेंजेस अनुभवतो. जसं की आपलं चायनासोबतही वाजलेलं आहे, आपलं पाकिस्तानसोबतही म्हणजे पाकिस्तानही आपल्यासोबत व्यवस्थित कोऑपरेट करत नाही आहे. तर अशा वेळी आपल्या भारताला हेल्प काय करतं, तर डिप्लोमसी ही अशी गोष्ट आहे, ती नॅचरल पार्टनर आहे डिफेन्सची. कारण जेव्हा केव्हा दोन देशांमध्ये बिनसतं किंवा दोन देशांमध्ये युद्ध चालू होतं, तेव्हा पहिलं ते युद्ध न चालू करता पहिल्यांदा
डिप्लोमसीचा सहारा घेतला जातो आणि जर युद्ध चालू झालेलंही असेल, भडकलेलंही असेल, तरीही डिप्लोमसी शेवटी ते युद्ध थांबवू शकते. आत्तापर्यंत झालेल्या महायुद्धात तरी हेच पाहायला मिळाले. त्यानंतर अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंडियन डिप्लोमसी इज टू क्रिएट द वायडेस्ट सेट ऑफ ऑप्शन्स फॉर सच कॉन्टिजन्सीज. कॉन्टिजन्सीज म्हणजे इथे त्या गोष्टींचा विचार आहे की भारत पाकिस्तान बॉर्डरवर जे काही पश्चिमेकडे चालू आहे किंवा इकडे भारत चायना बॉर्डरवर जे काही चालू आहे, अशा कॉन्टिजन्सीजसाठी वाईड सेट ऑफ ऑप्शन्स म्हणजे खूप सारे पर्याय की अशा वेळी आपण काय करू शकतो हे डिसाईड करणं. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या चॅप्टरचा राहिलेला भाग आणि तिसऱ्या चॅप्टरमधील काही भाग असं मिळून बघूयात. थँक्स फॉर वॉचिंग आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.